एखादी व्यक्ती व्यसन करते म्हणजे नक्की काय करते, का करते, त्या व्यक्तीला व्यसन करावंसं का वाटतं, हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला व्यसनमुक्तीचा मार्ग सापडणं अवघड असतं. ज्या ज्या व्यसन करणाऱ्या व्यक्तीशी मी आजपर्यंत बोललेलो आहे त्या प्रत्येक व्यक्तीकडनं मला एकच गोष्ट जाणवलेली आहे की व्यसन करताना ज्या कुठल्या गोष्टीचं व्यसन ती व्यक्ती करत असेल, सिगरेट असेल, तंबाखू असेल, अल्कोहोल असेल, कुठल्याही पदार्थाचं व्यसन करताना तो पदार्थ जेव्हा कंझ्युम केला जातो, सेवन केलं जातं त्या पदार्थाचं, त्यावेळेस एक विशिष्ट प्रकारची गुंगी त्या व्यक्तीला जाणवते आणि ती गुंगी त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार त्याला ते स्ट्रेसमधून किंवा जे काही दुःख असेल ते दुःख विसरण्यासाठी म्हणून आम्ही व्यसन करतो असं म्हणणारे लोक असतात. सांगण्याचा उद्देश की हे जे विचार असतात, ज्या विचारांचं दुष्टचक्र त्या व्यक्तीच्या मनात चालू असतं, ती व्यक्ती सांगते दुःखापासून, स्ट्रेसपासून, अमुक ढमुक ढमुक बऱ्याच गोष्टी सांगते. त्या सगळ्याचा मूळ अर्थ काय आहे तर त्या ज्या काही आठवणी, घटना त्यांच्या आयुष्यात घडत असतात, परत दोन पातळीवर घडत असतात. एक असतं इमोशनल बॅगेज जे आतापर्यंत झालेलं आहे ते, आणि दुसरं आहे आत्ताच्या आयुष्यातले ट्रिगर पॉइंट. या सगळ्यांमधनं त्या व्यक्तीच्या मनात एक विचारांचं दुष्टचक्र चालू झालेलं असतं, ते त्याला थांबवता येत नाही, ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो. आणि ते ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठीची मदत म्हणून ती व्यक्ती त्या पदार्थाकडे बघत असते की तो पदार्थ सेवन केला, कंझ्युम केला की मेंदू काम करायचं शांत होतो आणि एका मानसिक शांततेचा अनुभव येतो. म्हणजे अल्टिमेटली बघायला गेलं तर ती व्यक्ती मानसिक शांततेच्या शोधात आहे आणि त्याच्यासाठीचा शॉर्टकट म्हणून ती त्या व्यसनाचं जे व्यसन करते तो त्या पदार्थाकडे बघते. त्यामुळे त्या व्यक्तीला जर व्यसनातनं बाहेर काढायचं असेल तर त्या व्यक्तीला मानसिक शांतता मिळवण्याचा दुसरा चांगला आणि कमीत कमी घातक मार्ग सुचवणं जास्ती महत्वाचं असतं. आणि तो मार्ग माझ्या अंदाजाने त्याचं जे काही इमोशनल बॅगेज आहे ते ड्रेन आउट करणं आणि आत्ताच्या लाईफमधले म्हणजे रिअल सिच्युएशन मधले, वर्तमान काळातले जे काही इमोशनल ट्रिगर्स आहेत हे डिसेन्सिटाईज करणं, ह्या दोन पातळ्यांवर आपल्याला काम करावं लागेल. तरच त्या व्यक्तीचं व्यसन नियंत्रणात येणं किंवा व्यसन सुटणं ह्या बाजूला आपल्याला त्या व्यक्तीला घेऊन जाता येईल, त्याचा प्रवास सुरू करून देता येईल आणि तो प्रवास त्या व्यक्तीला स्वतःहून पूर्ण करता येईल. आनंदी रहा, निरोगी रहा.